श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आत्ता जयू हा तर ईशूला रेडी करते ट्युशनसाठी जाण्यासाठी आणि तिला हा त्रास सागरवेणी घालायची होती. मग जयूने इकडे छान अशी सागरवेणी घातली आणि तिला खूप छान दिसते, बघू शकता मागून पण किती भारी वाटते ती. आणि तिचे केस पण खूप छान झालेले आता. मग ईशू गेली ट्युशनला आणि तेवढ्यात काय रेवा आणि समुद्राची मस्त मस्ती चालू होती इकडे. ते जॉईने खेळता खेळता भांडण करायला लागले आणि दोघांचं जमतं तर खूप छान जमतं आणि भांडण पण लगेच करतात ते. तर आधी त्यांनी मस्त मस्ती केली आणि मग डान्स टीव्हीमध्ये बघून बघून ते डान्स करत होते. दोघांना गाणं लावून दिलं की डान्स एकदम आवडीने करता, बघू शकता किती भारी डान्स करता आहे. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी मैद्याचे लाडू बनवले आणि त्या दिवशी मम्मीने इकडे तिळाचे लाडू पण पाठवले होते. बघू शकता किती भारी लाडू दिसत आहे ते. आणि मी तुम्ही बघितला असेल तो मैद्याचा लाडूचा ब्लॉग. तर आणि त्याच दिवशी हे तिळाचे लाडू पण आले, हे आपले मैद्याचे आणि ते तिळाचे. तर दोघं खूप छान दिसत आहे. आणि त्यानंतर मग काय रेया मॅडम एकटी खेळत होती तिची कारण आता संध्याकाळ झाली होती म्हणून कोणीच नव्हतं खेळायला. मग तिची थोडीशी पडद्यासोबत मस्ती चालू होती. मी पण तिचं म्हटलं थोडासा ब्लॉग वगैरे घेऊन घेते. तेवढ्यात मस्त ईशू पण ट्युशनमधून आली आणि तिकडनं ती सगळ्यांसाठी सँडविच घेऊन आली, नाश्ता. आणि माझा स्वयंपाक झालेला होता, तिने डायरेक्ट घेऊन आली तिकडनं तिच्या पप्पांनी ती. तर इकडे सँडविच चटणी तिला पण आवडली, आधी आईना वगैरे दिली तिने आणि मग तिने घेतली. तिला सगळ्यांना सँडविच वगैरे आवडता. फक्त रेवा खात नाही सँडविच, कारण रेवाला तिखट अजिबात आवडत नाही. रेवाला गोड किंवा भात वगैरे असंच काही आवडतं. आणि मग तिने हा सँडविच वगैरे खाल्ला आणि हा ब्लॉग इथंच हे झाला होता. मग दुसऱ्या दिवशी नवीन ब्लॉग स्टार्ट केला. तर हा आहे डे 2 आणि वातावरण तुम्ही बघू शकता, असं वाटते आता उन्हाळा चालू आहे, अजिबात पावसाचं कुठंच वातावरण दिसत नाही आहे. इतकं गरम पण होतं आहे ना. मग तुम्ही तेवढ्या स्वामींचं दर्शन घेऊन घ्या, श्री स्वामी समर्थ. तर मग मी हा इथं स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज मला बनवायचं होतं वरण भात वड्याची भाजी. तर इकडे आधी मी भाजी करून घेतली आणि मला वरणला फोडणी द्यायची होती, त्यासाठी मी मिरच्या टोमॅटो वगैरे कापून घेतलं होतं. आणि त्यानंतर माझी डाळ पण छान अशी शिजून झालेली होती. मग आधी भाजी मग वरण मग भात करणार होती मी गरम गरम. आणि लाईट वगैरे लावून झालेले होते तेव्हा आई बाहेर होत्या. थोड्यात माझं वरण इकडे झालं फोडणी देऊन आणि मूग डाळचं वरण बनवलं होतं मी. हे असं वरण सगळ्यांना खूप आवडतं. तर ईशूला सजा करून जास्त ईशूला आवडते, पण बाकीच्यांना सगळ्यांना आवडतं. आणि तेवढ्यात ईशू मॅडम पण ट्युशनमधून आली, कारण हा डे 2 होता. माझं वरण वगैरे झालेलं होतं, भाजी झाली होती. मग भात करायला घेतला होता, भात माझा झालेला होता. मग म्हटलं आता संध्याकाळची पूजा करते. तर आत्ता वाजले होते 6:30 पावणे 7 झालेले होते. संध्याकाळची पूजा करायला घेतली. तेवढ्यात ईशू वगैरे सगळेजण येऊन गेले आणि पूजा करून झाली. तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.